नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पूर्णांक घटक तिसरा यामधील उपघटक 3.1 समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, तुलना, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. तर समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय आणि त्यांची तुलना कशी केली जाते, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया कशा केल्या जातात त्या आपण आज बघणार आहोत. सो वल्गर फ्रॅक्शन्स. इन वल्गर फ्रॅक्शन्स, what are like fractions, unlike fractions, comparing these fractions, arranging the fractions in ascending and descending order. Let's see. First of all, what is a fraction? अपूर्णांक म्हणजे काय? या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला काही भाग रंगवलेला दिसून येत आहे. First of all, first part, this is a circle, right? This is a whole circle. This circle is divided into 4 equal parts. Similarly, this is a square. This is also divided into 4 equal parts. तर हे एक वर्तुळाकार भाग आणि हा चौकोनी भाग याचे समान 4 भाग केलेले आहेत आणि त्यातला एक भाग आपल्याला रंगवलेला दिसत आहे. One part is shaded. मग 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे. हे आपण कसं दाखवतो? So the parts which are made, that is equal parts, we write in the denominator. आपण हा जे खाली जे लिहिले आहेत याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर, छेद. आणि त्याच्यापैकी हा रंगवलेला एक भाग, राईट, हा रंगवलेला जो एक भाग आहे तो आपण वरती दाखवलेला आहे, याला म्हणतात न्यूमरेटर. सो मराठीमध्ये याला आपण म्हणतो अंश आणि याला म्हणतो 4 या भागाला म्हणतो छेद. जे समान भाग केले जातात तो झाला छेद आणि त्यातील एक भाग म्हणजेच अंश. तर या चौकोनाचे सुद्धा 4 भाग केलेले आहेत, त्यातला एक भाग घेतलेला आहे. हे आपण अपूर्णांकामध्ये 1/4 अशा प्रकारे दाखवतो. या ठिकाणी 3 समान भाग केलेले आहेत, त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत. सो वी विल राईट इट ॲज 2/3, 2/3, 2/3. वाचन कसं करतो आपण? 2/3. म्हणजेच 3 भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत. एका वर्तुळाकार या आकृतीचे काय केलेले आहे? 3 इक्वल भाग केले, 3 समान भाग केले, त्यातले 2 भाग घेतले, आपण 2/3 असे दर्शवतो. Triangle, it is divided into 2 equal parts. One part is shaded, so we will denote it by 1/2 and we call it as 1/2, right? Next, how many parts are there? 1, 2, 3, 4, 5. 5 parts are there. Out of these 5 parts, 4 parts are colored. So we will write it as 4/5. मग अपूर्णांक म्हणजे काय? What is fraction? A fraction represents a part of a whole or more generally any number of equal parts. A part of a whole म्हणजे एका संपूर्ण एखाद्या आकृतीचे जे समान भाग केले जातात त्यातले किती भाग आपण घेतो हे आपण अपूर्णांकाने दाखवतो. तर अपूर्णांक म्हणजेच एका भाकरीचे 4 भाग केले, त्यातील आपण 3 भाग घेतले, तर आपण कसं दाखवणार आहोत? 3/4, राईट? तर अशा प्रकारे आपण अपूर्णांक दर्शवतो. अपूर्णांकामध्ये हा जो 2 आहे याला म्हणतात अंश आणि हे 3 जे अंक आहे याला म्हणतात छेद. दिस इज अ न्यूमरेटर अँड दिस इज कॉल्ड ॲज डिनॉमिनेटर. So examples of fractions: 1/5. We will read it as 1/5. We read it as 1/5. 3/2. 6/7. 3/4. कसं वाचन करतो आपण? 1/5.
3/2, 6/7, 3/4. नेक्स्ट समच्छेद अपूर्णांक, लाईक फ्रॅक्शन्स. आता समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? समान छेद असणारे, राईट? See here, this is a pizza. Now all these 4 pizzas are divided into 5 equal parts, right? Suppose this is Raju, this is Meena, Geeta and Sanju. So Raju has taken one pizza. Raju, Meena, Geeta and Sanju, all 4 have taken one pizza. Now all they have divided this pizza into 5 equal parts. Okay, so Raju ate 3 parts out of 5, Meena ate only 1 part, Geeta ate 4 and Sanju ate 2. So how we have written this? This is 3/5. बघा, प्रत्येकाने आपापला पिझ्झा 5 समान भागांमध्ये विभागलेला आहे. 5 समान भाग त्याचे केले आणि प्रत्येकाने खाल्लेले भाग आपल्याला निळ्या रंगाने रंगवलेले दाखवलेले आहेत. तर राजूने किती भाग खाल्ला? 5 भागांपैकी 3 भाग खाल्ले, 3/5. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक या पिझ्झाचे किती समान भाग झालेले दिसत आहेत? 5. डिनॉमिनेटर इज सेम, समच्छेद, समान छेद. So like fractions. So what is a like fractions? So like fractions means fractions with the same denominators. तर ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. What are like fractions? Like fractions are fractions having same denominators. Okay, see here, 1/4. Now in all these diagrams, all these figures, you will see that all these figures are divided into 4 equal parts. Again, this is 1/4, this is 2/4, 3/4. All are divided into 4 equal parts. Here only 1 is shaded, here 2 parts are shaded and here 3 parts are shaded. So we have written it as 1/4, 2/4 and 3/4. So the denominators are same. So fractions with the same denominators are called like fractions. छेद समान असणारे अपूर्णांक म्हणजे समच्छेद अपूर्णांक. ओके, भिन्न छेद अपूर्णांक, अनलाइक फ्रॅक्शन्स. भिन्न म्हणजेच वेगवेगळे, छेद भिन्न असणारे अपूर्णांक. तर ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. सो व्हॉट आर अनलाइक फ्रॅक्शन्स? अनलाइक फ्रॅक्शन्स आर फ्रॅक्शन्स that have different denominators. See here this figure is divided into 5 equal parts out of which 1 is shaded. So 1/5. Here 3/4. Same figure means size is same but this is divided into 4 equal parts. Here also size same but this figure is also divided into 8 equal parts. So here every time you will notice the denominators are different. So these are called as unlike fractions. So unlike fractions are fractions having different denominators. बघा, unlike fractions 1/2 काय केलंय? 2 भागांमध्येच विभागलेली आहे. एक भाग घेतला, या ठिकाणी 3 भाग केलेले आहेत, या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत. प्रत्येक वेळेला छेद हा वेगवेगळा आहे आणि हे झाले भिन्न छेद अपूर्णांक. आता समच्छेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक आपण बघितले. या अपूर्णांकांची तुलना कशी केली जाते, त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा केला जातो ते बघूया. सुरुवातीला आपण बघणार आहोत समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. आता समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचे छेद समान असे अपूर्णांक.
या ठिकाणी दिसतंय या पहिल्या आकृतीत बघा छेद किती आहे 4 म्हणजे एका आकृतीचे 4 भाग केलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय 6 भाग केलेले आहेत, समान भाग केलेले आहेत 6 आणि तिसऱ्या आकृतीत समान 8 भाग केलेले आहेत. राईट. आता या समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर 2/4 आणि 3/4 या ठिकाणी 4 भाग केले, या ठिकाणी पण 4 भाग केलेले आहेत. तुम्हाला चित्रावरून लक्षात येईल. समजा हा भाग आहे राजूचा आणि हा भाग आहे संजूचा, बरोबर. मग कोणाला जास्त मिळालंय बघा. समजा हा पिझ्झा आहे किंवा ही एक भाकरी आहे. या भाकरीचे 4 भाग केले, या भाकरीचे पण 4 भाग केले. राजूने 2 भाग घेतले, संजूने 3 भाग केले. येस, विच इज ग्रेटर? 3/4 इज ग्रेटर दॅन 2/4. राईट. म्हणजे संजूचा भाग हा राजूच्या भागापेक्षा मोठा आहे. नाउ कमिंग टू दिस फिगर, सेकंड फिगर. This is 3/6 and 4/6. Looking at the figure, you can notice that which one is greater? Yes. Again, this is Raju and this is Sanju. So who has taken larger maximum pieces? Yes, Sanju. So 4/6 हा अपूर्णांक 3/6 पेक्षा मोठा असणार आहे. राईट. तर आपण दाखवूया हे बघा. 4/6 हा 3/6 पेक्षा मोठा आहे. आता तिसऱ्या आकृतीकडे 7/8 आणि 6/8, 7/8, 6/8, which is greater? Yes, of course, 7/8 is greater than 6/8. So, looking at these figures, 2/4 is smaller than 3/4. 4/6 is greater than 3/6. and 7/8 is greater than 6/8. मग यावरून आपण काय सांगू शकतो? समच्छेद अपूर्णांक असतील तर काय दिसतंय? ज्यांचा छेद मोठा ते अपूर्णांक मोठे. राईट. येस. तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. If the given fractions have equal denominator, means they are like fractions, then the fraction with the greater numerator is the greater fraction and the fraction with the smaller numerator is the smaller fraction. कळलं? तर समच्छेद अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता आपण काही उदाहरण अभ्यासणार आहोत. 11/13 and 8/13. We have to find out their comparison. आपल्याला त्यांची तुलना करायची आहे. चौकटीच्या जागी येणारं चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. कोणतं चिन्ह येईल? बघा, 11/13, 8/13 हे काय आहेत? छेद समान, समच्छेद अपूर्णांक. राईट. छेद समान असणारे अपूर्णांक. आता यातला नियम काय बघितला आपण? सो इफ द गिवन फ्रॅक्शन्स हॅव इक्वल डिनॉमिनेटर मीन्स लाईक फ्रॅक्शन्स, फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटर. राईट. तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. सो 11/13, 11 is greater than 8. Therefore, the correct answer will be option number 2. 11/13 is greater than 8/13. 1/13, 12/13, 5/13 व 7/13 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? These are the options given. Now, if the given fractions have equal denominators, the fraction with the greater numerator is the greater fraction. Find out the greatest fraction of 1/13, 12/13, 5/13 and 7/13. काय आहे आपलं सूत्र? Equal denominators, समच्छेद अपूर्णांक. Greater numerator is the greater fraction. समच्छेद अपूर्णांकामध्ये अंश जो मोठा तो अपूर्णांक मोठा. So which one is greater? Yes, 12. This is greater numerator out of all these. Therefore 12/13, that is the option number
2 is the correct answer. Option number 2. Next, 8 by 15 plus 4 by 15 plus 3 by 15 is equal to how much? या तिघांची आपल्याला बेरीज करायची आहे. Denominators are same. When the denominators are same, we can add numerators directly. So 8 denominator is 15 as it is only once. 8 plus 4 plus 3. 8 plus 4 12, 12 plus 3 15. So 15 upon 15 means how much? 15 ones are 15, 15 ones are 15, 1. Therefore correct answer will be option number 3, that is 1. 4/11, 5/11, 7/11 व 2/11 मधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकातील फरक किती? What is the difference between the greatest and the smallest fraction in the given fractions 4 by 11, 5 by 11, 7 by 11 and 2 by 11? Now here denominators are same, right? So these are like fractions. समच्छेद अपूर्णांक आहेत. समच्छेद अपूर्णांकामध्ये decide which is difference. Difference म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी. We have to subtract the smaller from the greater one. So first decide which is the greatest and which is the smallest fraction. Now these are like fractions. समच्छेद अपूर्णांक आहेत. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. So 7 by 11 is the greatest one and which is the smaller? Yes, 2 by 11 is the smaller one. Difference म्हणजे subtraction, वजाबाकी करायची आहे. So 7 by 11 minus 2 by 11. छेद आपण लिहून घेतले. 11 आहे तसे. So 7 minus 2 या ठिकाणी आपण वजाबाकी करणार. 7 minus 2. So 7 minus 2 will be how much it is? Yes, it is 5 upon 11. So the correct answer will be option number 2, that is 5 by 11.